जय शिवराय शेतकरी मित्रांनो, आज आपण कर्जमाफीबाबत आतापर्यंत आलेले सर्वात मोठे अपडेट म्हणजेच पहिली यादी, दुसरी यादी, तिसरी यादी, कोणत्या बँका, कोणते जिल्हे, 17 लाख शेतकरी, 53 बँका, आधार पडताळणी, आता पुढे काय होणार, हे सगळं एका व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। आपण जर या व्हिडिओवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळ्यात पहिले अशी माहिती आपल्याला मिळत राहील। तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत कर्जमाफीची प्रक्रिया सुरू केली आहे। सरकारचे यामध्ये काय उद्दिष्ट आहे ते आपण समजून घेऊ। 17 लाख पात्र शेतकरी, सुमारे 13,000 कोटींची कर्जमाफी, 31 जुलैपर्यंत टप्प्याटप्प्याने लाभ, यासाठी राज्यभरातील बँकांकडून माहिती मागवण्यात आली आहे। शासनाकडे किती बँकांचा डेटा आहे? 53 बँकांचा डेटा प्राप्त झाला आहे। यामध्ये 30 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, 12 राष्ट्रीयकृत बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँका, काही खासगी बँका यांचा समावेश आहे। याच डेटाच्या आधारे पात्र शेतकऱ्यांची पडताळणी सुरू आहे। आता महाराष्ट्रातील कोणत्या भागांची प्रक्रिया सुरू आहे ते बघूया। राज्यातील सर्व महसूल विभागांमधून माहिती गोळा करण्यात आली आहे। मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, विदर्भामध्ये नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, कोकणामध्ये मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातील बँकांचा डेटा शासनाकडे आहे। पहिली यादी कधी आली? 22 जुलै रोजी शासनाने 553 प्रातिनिधिक लाभार्थी यादी पहिली जाहीर केली। ही अंतिम यादी नव्हती, तर प्रक्रिया सुरू झाल्याचं दर्शवणारी प्रातिनिधिक यादी होती। पहिल्या यादीत कोणकोणते जिल्हे होते? ठाण्यामध्ये 182 शेतकरी, लातूरमध्ये 133 शेतकरी, पुण्यामध्ये 85 शेतकरी, अमरावतीमध्ये 58 शेतकरी, साताऱ्यामध्ये 38 शेतकरी, नागपूरमध्ये 16 शेतकरी, एकूण 553 प्रातिनिधिक लाभार्थी होते। कोणत्या बँकांची यादी आली आणि ती पहिल्या टप्प्यात आली हे बघूया। ठाणे, लातूर, पुणे, अमरावती, सातारा या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील प्रातिनिधिक लाभार्थी जाहीर झाले। दुसरी मोठी अपडेट, यानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुमारे 61,900 शेतकऱ्यांची मोठी लाभार्थी यादी जाहीर झाली। यावरून स्पष्ट झालं की आता शासन मोठ्या प्रमाणावर लाभार्थी यादी जाहीर करण्याबाबत सुरुवात करत आहे। तिसऱ्या टप्प्यात काय सुरू आहे? उर्वरित जिल्ह्यांची, उर्वरित बँकांची, उर्वरित लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे। म्हणूनच प्रत्येक जिल्ह्याची यादी एक दिवशी येणार नाही, टप्प्याटप्प्याने येणार आहे। जर तुमचं नाव पहिल्या किंवा दुसऱ्या यादीत आले नसेल तर घाबरू नका, याचा अर्थ तुम्ही अपात्र आहात असा अजिबात नाही, कारण तुमच्या जिल्ह्याची पडताळणी अजून सुरू असू शकते। पैसे कसे मिळणार? पात्र शेतकऱ्यांची आधार पडताळणी, बँक पडताळणी, कर्ज खाते तपासणी पूर्ण झाल्यावर रक्कम थेट संबंधित कर्ज खात्यात समायोजित केली जाणार आहे। शेतकऱ्याने आज काय तपासावा? आधार क्रमांक, मोबाईल नंबर, बँक खाते, कर्ज खाते, सेवा सोसायटी, संबंधित बँका। पुढे काय होणार? आता शासन उर्वरित 17 लाख शेतकऱ्यांपैकी पात्र लाभार्थ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करण्यात आहेत। म्हणून हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धाराशिव, जालना, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, नाशिक, अहमदनगर आणि इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या बँकेशी संपर्क ठेवा। आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे मुद्दे बघूया। 17 लाख पात्र शेतकरी, 13 कोटींचे उद्दिष्ट, 53 बँकांचा डेटा, DCCB बँका, 12 राष्ट्रीयकृत बँका, पहिली प्रातिनिधिक यादी 553 शेतकरी, पुणे DCCB चे 61,900 लाभार्थी, उर्वरित याद्या टप्प्याटप्प्याने। तर शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा, तालुका आणि बँकेचे नाव कमेंटमध्ये नक्की लिहा। तुमच्या जिल्ह्याची नवीन कर्जमाफी यादी आली की आम्ही सर्वात आधी कृषी रडार चॅनलवर अपलोड करणार आहोत, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान।